आता आपण दिल्लीमधली ही दृश्य पाहतोय। आज पद्मश्री पुरस्कार स्वीकार करण्यासाठी माधुरी दीक्षित आपल्या पतींसोबत दिल्लीमध्ये आलेली आहे। राष्ट्रपती प्रतिभाताई पाटील यांच्या हस्ते माधुरी दीक्षितला सन्मानित करण्यात येणार आहे पद्मश्री पुरस्काराने। सचिन तेंडुलकर, आशा भोसले यांना पद्मविभूषण पुरस्काराने सन्मानित केल्यानंतर आज माधुरी दीक्षितला पद्मश्री पुरस्कार देण्यात येणार आहे। छान वाटतंय कारण ह्या आपल्या पहिल्या महिला राष्ट्रपती आहेत आणि त्याच्यामुळे मला खूप गर्व पण वाटतोय की आज एक अशा पॉवरफुल वुमनकडनं मी अवॉर्ड घेणार आहे। बाकी मला माझ्या फॅन्सना धन्यवाद द्यायचा आहे की मला एवढे विशेष पाठवले सगळ्यांनी आणि माझं अभिनंदन केलं, त्याबद्दल मी फार फार आभारी आहे। खूप मराठीत नवनवीन सिनेमे येत आहेत, आता मराठीत बरेच चांगले सिनेमे आहेत, टिंग्या, श्वास वगैरे। आता तुम्हाला मराठी सिनेमात काम करायला आवडेल? एज ओल्ड क्वेश्चन आहे पण आणि नवीन सिनेमे खूप चांगले आहेत म्हणून पुन्हा विचारतो। हो, नाही खूपच छान इम्प्रूव्हमेंट झाली आहे मराठी सिनेमात आणि मी बघते ते आणि ऑब्झर्व करते, पण बघूया आता फ्युचर मध्ये काय होतं त्याप्रमाणे। काही स्क्रिप्ट्स आहेत का सध्या? नाही, अजून तरी काय नाही। नाही, खूप लोक मला असं विचारतात, पण मी कधी अवॉर्डसाठी काम केलेलं नाहीये। मी काम करते कारण मला ऍक्टिंग आवडतं, मला डान्सिंग आवडतं, मला आय जस्ट लव्ह माय आर्ट आणि त्याच्यामुळे मी मूवीज करते। आणि जर मला काही पुरस्कार मिळतात तर दॅट्स इन्सिडेंटल फॉर मी, इट्स लाईक अन आयसिंग ऑन द केक म्हणतात तसं। पण आज म्हणजे मी इथे न राहता, म्हणजे मी आता इंडियामध्ये राहत नाही, मी US मध्ये राहते, तरी माझ्याबद्दल लोक अजून विचार करतात आणि मला इथे हे पुरस्कार दिले त्याबद्दल मला गर्व वाटतो आणि आय एम व्हेरी थँकफुल टू द इंडियन गव्हर्नमेंट। तुमचे अजून म्हणजे हिंदीत सिनेमे करण्याची म्हणजे तुमची इच्छा आहे का? तुम्ही परत येणार आहात का? सगळेजण त्याचीच नाही, अजून काय मी डिसाईड केलेलं नाही। खूप चांगलं सबंध खूप चांगला आहे, सगळं मिळालं आहे आणि लोकांना काय कळायला पाहिजे की हिचे काय आमचे काय होतं ते सगळ्यांना बक्षीस आहे, आपल्याला नाही।